बार्शी तालुक्यातील प्रशासकीय विभागातील 2 महिला रणरागिणींचा व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये होतोय व्हायरल। नमस्कार, हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत। अतिवृष्टीमुळे अनेक नद्या नाल्यांना पूर आले आणि त्याला अपवाद बार्शी तालुक्यातील उत्तर भागातील मांडेगाव येथील चांदणी नदी देखील ठरलेली नाही। मांडेगाव येथील चांदणी नदीवरील पुलावर अद्याप देखील 2 फुटापेक्षा जास्त प्रमाणामध्ये पाण्याचा प्रवाह वाहत आहे आणि यावेळी शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये यासाठी ग्राम महसूल अधिकारी सुनीता जाधवर व सहाय्यक कृषी अधिकारी रेणुका दराडे यांनी चक्क ट्रॅक्टरमधून प्रवास केला आहे आणि शेतामध्ये पोहोचून नदी पार करून शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू केलं आहे। खरं तर यांच्या धाडसाला सलाम आहे। शासनाच्या आदेशाचं पालन करत माझा बळीराजा वंचित राहू नये यासाठी ग्राम महसूल अधिकारी सुनीता जाधवर आणि सहाय्यक कृषी अधिकारी रेणुका दराडे यांनी चक्क ट्रॅक्टरमधून प्रवास करून प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन खरडून गेलेल्या शेताची पाहणी करून त्या ठिकाणी पंचनाम्याचं काम पूर्ण केलं आहे। त्यांच्या या धाडसाची आणि सेवेची संपूर्ण राज्यामध्ये जोरदार चर्चा होत आहे।